चांदा चौकडी चांदा चौकडी. एक फुल दुसऱ्या फुलाला तोडतंय पण फरक फक्त एवढाच आहे, हे जास्वंदीचं फुल आहे आणि तू धोत्र्याचं. काय झालं? मला धोत्र्याचं फुल बोलले. चुकलं तुम्हाला सांगायचं राहिलं, सध्याची बायको आलती माझ्या घरी, माझं नाव त्याच्या आईला. अरे बापरे गलगले, हे काय नालायक माणूस आहे. माणूस मग नाही तर काय, दुसऱ्याच्या बायकोला काय मालाय म्हणतात. अरे मला काय कामाला म्हटलं. मग वहिनी काय म्हणताय, झालं का जेवण? नाही अजून नाही जेवले. का? सदाशिवराव जरा गेलेत ना मित्रांमध्ये बसायला, बघू आता थांबले मी त्यांच्यासाठी. म्हणजे आता नवरा येणार, मग तुम्ही दोघे एका ताटात जेवणार, नवऱ्यासाठी खाणार. कसं आहे सपना, किती मजा आहे बाईची. नवऱ्यासाठी थांबलेत जेवायचं. मग काय बायको असावी तर अशी गुबगुबीत. काय खाता हो तुम्ही? 2-3 दिवस दिसली नाहीस ग तू. करमलं नाही का सदाशिवला? महिना झाला लग्नाला. काय आणि म्हणून गेलता का नाही? नाही हो, आम्ही गरीब माणसं कसे जाणार हनीमूनला. तू होता काय झालं मला सांग बरं. मला सांगा, 1 महिना झाला ना आपल्या लग्नाला. तुम्ही हनीमूनला नेलात मला. आपल्या गरीबाची काम नाही बायको ते. तुम्हाला माहिती आहे का, माझा पहिला नवरा होता ना, त्याने 50,000 रुपये खर्च केला होता हनीमूनसाठी. 5-25 हजार. नाही दादा, काय झालंय, अरे मी तुला कधी नाही म्हणतो का, 5-5 हजार रुपये दिला असतं मी तुला बरं का. प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, हे ऊसाच्या खांद्या बांधण्या झाल्यात, खतं बितं, मजुरांचं पगार हरलंय, बाजावर लोड झालाय. एक काम कर, तुला हनीमूनला जायचं मी नाही म्हणत नाही. हा ऊस आता बांधलेला आहे, हा ऊस तोडून गेला ना की मग पैसे देत तुला. म्हणजे हा ऊस बांधलेला आहे, तो येणार पुढच्या वर्षी. मग मी पुढच्या वर्षी जायचं का तात्या? मंजुळाला आहे ना आम्ही पिन लावून दिली आहे. म्हणजे ती हनीमूनला नाही ना गेली अजून कुठं. अच्छा, हा मग तिला म्हणलं तुम्ही कधी जाणार आहे हनीमूनला? हा मग तिने मोनाताईला विचारलं. मोनाताई म्हणलं मी जाईन लोणावळा खंडाळ्याला. मला विचारलं, मी डायरेक्ट बोलले सिंगापूरला जाणार. बरं ते जाऊ द्या, मला सांगा तुम्ही हनीमून साठी पैसे आणले की नाही? गावात 7-8 जणांकडे गेलो होतो. बर 2-3 जणांनी तर चोर म्हणून आणला असतं मला. अहो तो केक वाला नाही का खालचा आपला, त्याच्या कुत्र्याचा बाबा असं अंगावर धावलं, असला पडलो ना आबा. त्या कुत्र्याला जर मी सापडलं असतं ना, त्या कुत्र्याने माझ्यासोबत हनीमून केला असतं. तुम्ही जरा थोडीशी मदत करा ना. मी नाही, मदत केली असती, पण सध्या काय झालं माहिती का, माझी परिस्थिती थोडीशी डाऊन आहे. करा ना मदत. हो का? अरे आपले काम आहेत का ते गोरगरिबाची हनीमून हिला हनीमूनला जायचे ना, फिनीमूनला जायचे. आपलं घरीच करायचं का, आमच्या काळात का हनीमूनच होतं का? 2-2 वर्ष आम्ही आमच्या बायकांचे तोंड बघत नव्हतो, तरी आम्हाला पोरं झाली. आम्ही का हनीमूनच केलं का पोरं व्हायला? चांदा चौकडी चांदा चौकडी.